पण तुला जायलाच हवं सुषमा. मी तिला आठवण करून दिली. आजीला तुझी गरज आहे. आईसाठी तू जे काही केलंस त्याबद्दल मी कायम ऋणी राहील. आता आई नाही, तू स्वतःच्या आयुष्याकडे वळ. तिच्या डोळ्यातलं पाणी पुसत मी स्वतःला आवरलं. मी उद्याच निघते आहे श्रेया. माझ्या ओठावर एवढ्या लवकर आलेलं पण मी गिळून टाकलं. तिला थांबवायचं नव्हतं. उलट हसून म्हणाले, छान, सुट्टीत मी तुला भेटायला येईन. तिच्या जबरदस्तीच्या हसण्याला माझं जबरदस्त हसू मिळालं. रात्री आम्ही एकत्र जेवलो. तिने शेवटचा माझ्यासाठी गोड पदार्थ बनवला. उशिरापर्यंत गप्पा मारल्या. कधी परत भेट होईल ठाऊक नाही म्हणून दोघींनाही झोप लागत नव्हती. सकाळी मी तिला विमानतळावर सोडलं. ती आत जाण्याआधी घट्ट मिठी मारली. शेवटचा हात हलवला आणि ताराआड अदृश्य झाली. मी दीर्घ सुस्कारा टाकला. घरी परतले तेव्हा घरातले रिकामे पण कानठळ्या बसवणारं होतं. आई गेली, सुषमा गेली. घर केवळ भिंतीचं कवच उरलं. मी पुन्हा रडू नये म्हणून स्वतःला रोखलं. अखंड रडून आता थकवा आला होता. रिकाम्या घरात बसणं म्हणजे आठवणींनी स्वतःला छळणं. म्हणून मी पटकन युनिफॉर्म घातला, केस बांधले आणि हॉटेलकडे निघाले. काम किमान पोटासाठी तरी आवश्यक होतं. हॉटेलमध्ये पोहोचल्यावर लॉकरमध्ये बॅग ठेवत होते तेव्हा एका सहकाऱ्याने सांगितलं की मॅनेजमेंटने मला बोलावलं आहे. अर्जुन तर परदेशात होता. मग कोणी बोलावलं असेल? अश्विन, त्याच्या कुटुंबातील कोणी? मी धीर एकवटून ऑफिसकडे गेले. दार ठोठावून आत शिरले तर तिथे सुमन बसलेली दिसली. हातात कागद, चेहऱ्यावर नेहमीसारखं थंडपणा. गुड मॉर्निंग मॅडम, मी औपचारिकपणे म्हणाले. मला तिचा तिटकारा होता, तिलाही माझा. पण ती माझी सासू आणि माझी वरिष्ठ अधिकारी. आदराशिवाय पर्याय नव्हता. क्षणभर काही न बोलता ती फक्त थंड हसली. तो हसरा चेहरा एखाद्या वादळाची चाहूल देणारा होता. मिसेस श्रेया, तिचा आवाज धारदार होता. आजचा दिवस तुमच्या हॉटेलमध्ये शेवटचा आहे. तुम्ही बेरोजगार आहात. मी या हॉटेलमधून जाणार नाही जोपर्यंत अर्जुन स्वतः मला सांगत नाही की मी कामावरून काढले आहे. मी तिच्या डोळ्यात डोळे घालून शक्य तितक्या सौम्य आवाजात उत्तर दिलं. तिला पाहता क्षणीच मला कळलं होतं की काहीतरी बिनसलं आहे. माझी शंका खरी ठरली. सुमन कायम माझ्या आयुष्यात खलनायिका राहिली आहे. जर मी एखाद्या परीकथेतील राजकन्या सिंड्रेला असते तर ती नक्की दुष्ट जादूगरणी ठरली असती. तिच्या स्वभावाला तसंच पात्र अगदी शोभतं. जणू माझ्या नजरेला न भिडून होऊ शकून सुमन नजरेचं टाळते. तुला अर्जुनकडून ऐकण्याची गरज नाही मिस श्रेया. सध्या इथे मीच जबाबदार अधिकारी आहे आणि मी तुला कामावरून काढत आहे, ती थंडपणे म्हणाली आणि तिचं लक्ष परत तिच्या हातातल्या कागदाकडे गेलं. कोणत्याही कारणाशिवाय तुम्ही कर्मचारी काढू शकत नाही. मी कंपनीवर केस करू शकते. सुमनने ओठ घट्ट मिटले आणि त्रासिक नजरेने माझ्याकडे पाहिलं. मलाही माहीत आहे ते, पण मला योग्य कारण आहे तुला काढायचं, ती पुढं बोलली आणि माझं लक्ष परत तिच्याकडे गेलं. तू कित्येक आठवडे अनुपस्थित आहेस म्हणून तुला कामावरून कमी करण्यात येत आहे. मी कंपनीला औपचारिक पत्र दिलं होतं की मला अनिश्चित कालावधीची गरज हवी आहे. माझ्या मनात घबराट उसळत होती. तरीही मी शांत आवाजात बोलले, जणू मी अजिबात घाबरलेले नाही. ते पत्र व्यवस्थापनाने मंजूर केलं नव्हतं. म्हणजे तू खूप काळापासून बिनबोभाट अनुपस्थित आहेस आणि कंपनीला तुझा करार संपवण्याचा अधिकार आहे, ती विजयी हास्य करत म्हणाली. अर्जुन दूर असताना मला हाकलून देण्यात तिला यश आलं होतं. मी अर्जुन परत येईपर्यंत वाट पाहीन. मला त्याच्या तोंडून ऐकायचं आहे की मला काढलं गेलं आहे. माझ्या आवाजात ठामपणा होता. सुमन खांदे उडवते आणि हसते. विजयाचं हसू. तुला थांबवायची गरज नाही मिस श्रेया. अर्जुननेच या पत्रावर स्वाक्षरी केल्या आहे. बघ, स्वतः वाचून घे. तिने आत्मविश्वासाने पत्र माझ्यासमोर ठेवलं. मी तो कागद उचलला. एका मिनिटात वाचून पूर्ण केला आणि धक्क्याने माझं हृदय जड झालं. पत्र खरंच होतं. आज माझा शेवटचा दिवस होता आणि सर्वात धक्कादायक म्हणजे त्यावर अर्जुनची स्वाक्षरी होती. ते बनावट नव्हतं. अर्जुनची सही मला पाठ होती. प्रत्येक वळण, प्रत्येक ओघ मला ठाऊक होता. पायातली ताकद निघून गेल्यासारखं वाटलं आणि मी खुर्चीवर बसले. डोक्यात 100 प्रश्न फिरू लागले. आई गेली, मैत्रीण निघून गेली, आता नोकरीही गेली. मी बिल आणि खर्च कसा भागवणार? आता पटतंय ना? सुमनने विचारलं. अर्जुन मला का काढेल? त्यानेच मला पत्र लिहायला सांगितलं होतं. त्याला कारण ठाऊक होती. ते इतकं अवघड आहे का समजायला श्रेया? सुमनने माझं नाव प्रथमच घेतलं. अर्जुनला तू आता नको आहेस. त्याला तुझ्यापासून कायमचं सुटका हवी आहे. नाहीतर त्याने घटस्फोट का मागितला असता? तू त्याच्यासाठी काहीच नाहीस. तिचे शब्द कानावर पडले आणि जणू कोणीतरी माझ्या गालावर जोरदार चापट मारली.
डोळ्यात पाणी येऊ लागलं, पण मी मूठ घट्ट केली आणि स्वतःला रडू दिलं नाही. नाही, मी तिच्यासमोर अशक्त होणार नव्हते. मी पत्र परत टेबलावर ठेवलं, खुर्चीतून उठले आणि ताठ उभी राहिले. मला ठाऊक नाही तू अर्जुनकडून सही करून घेतलीस, पण मी तुला माझ्यावर मात करू देणार नाही. तुला मला काढायची गरज नाही. मी स्वतःहून राजीनामा देते. आत्ताच्या आत्ताच. मी दरवाजाकडे वळले, पण थांबले आणि मग बघत म्हणाले, आता माझी सुटका झाली आहे तर कदाचित तू तुझ्या नवऱ्याच्या प्रेयसीलाही इथून काढशील. तीही इथेच काम करते. शोध घे. सुमन दचकली, जागेवरून उठली आणि माझ्याकडे संतापाने पाहिलं. तू निर्लज्ज बाई, ती ओरडली. तिच्या चेहऱ्यावरचा भाव पाहून मला समजलं तिला त्या प्रकरणाची कल्पना होती, पण मी ते जाणते हे तिच्या लक्षात आलं नव्हतं. मी मात्र शांतपणे हसले. तू स्वतः ही एकेकाळी दुसरी पत्नी होतीस सुमन. अर्जुनच्या वडिलांनी लग्न करण्याआधीच म्हणून दुसऱ्या स्त्रीवर जरा नरमाई दाखव. थोडा वेळ थांबून मी शेवटचा वार केला. तरी खरं सांगायचं झालं तर ती सुंदर आहे, हुशार आहे आणि कदाचित तुझ्यापेक्षा दुपटीने चांगली आहे बिछानात. सुमनच्या चेहऱ्यावर संतापाचे कुरूप वादळ उसळलं. मी मात्र तिला डोळा मारला, हनुवटी उंचवली आणि निर्धाराने दाराबाहेर निघाले. सुमन एक दुष्ट बाई असेल, पण आज मी सिद्ध केलं खरी बॉस बीच कोण आहे ते. तिने चुकीच्या शत्रूची निवड केली आहे.